आरोग्य सखीच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आजकाल संधिवात हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। प्रत्येकाला वाताचा त्रास आहे, त्यामुळे सांधेदुखी, अंगदुखी खूप म्हणजे लोक त्रस्त आहेत ह्या समस्येपासून। तर यावरतीच उपाय म्हणून मी एक आज औषध तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे, जे मेडिकलमध्ये अगदी सहज उपलब्ध होईल तुम्हाला। आणि तुम्ही जर ह्या समस्येमधून जात असाल तर तुम्हीसुद्धा याचा लाभ घेऊ शकाल आणि तुमची वेदना, तुमचं पेन कुठेतरी कमी करू शकाल। यासाठीच मी आज हे औषध तुमच्यासाठी घेऊन आले आहे। तर चला मग बघूया कोणतं आहे ते औषध आणि काय आहे त्याचा उपयोग। तर हे आहे वातसंधी पेन रिलीफ ऑइल। तुम्ही पाहू शकता ह्याची किंमत 200 रुपये एवढी आहे। 60 ml साधारणपणे हे ऑइल आहे। इथे पण त्यांनी कशासाठी त्याचा यूज होतोय हे त्यांनी इथे डिस्क्राइब केलं आहे। हे बघू शकता तुम्ही, 100% आयुर्वेदिक प्रोप्रायटरी मेडिसिन आहे हे। त्याचबरोबर ह्यामध्ये त्यांनी दिलं आहे कोणकोणते कंटेंट्स आहेत, म्हणजे कोणते कोणते पदार्थ वापरून हा तेल बनवलेले आहे हे। त्यामध्ये दालचिनी ऑइल, निरगुंडी, महानारायण तेल, कापूर, पुदिनाचा अर्क, गार्लिक ऑइल, तीळ ऑइल अशा प्रकारचे सगळे कंटेंट्स वापरून हे तेल बनवलेलं आहे। 100% आयुर्वेदिक आहे। त्याचबरोबर इथे त्यांनी कशासाठी याचा यूज होऊ शकतो किंवा आपण करू शकतो हे त्यांनी इथे दिलं आहे। त्यामुळे हे सुद्धा तुम्ही वाचून त्याचा वापर करू शकता, फॉर एक्सटर्नल यूज ओनली। तर अशा प्रकारे हे सेफ आहे, इफेक्टिव्ह आहे। त्यामुळे तुम्ही नक्की एकदा लावून बघा आणि तुम्हाला किती फरक पडला किंवा तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका। तर मंडळी, हे आहे ते औषध ज्याची मी आत्ता तुम्हाला माहिती दिली। तर वातसंधी पेन रिलीफ ऑइल असं या ऑइलचं नाव आहे, तुम्ही बघू शकता। 100% आयुर्वेदिक आहे हे, त्यामुळे टोटली सेफ आहे, ह्याचा काही साईड इफेक्ट नाही आहे। तर बघूया आपण ह्याचा वापर कशासाठी आहे तो। तर कंबर, मणका, सांधेदुखी, गुडघे, मान, टाच, पाठ इत्यादी जर दुखत असेल तर रोज संध्याकाळी ह्या तेलाचं मालिश आपल्याला करायचं, हे तेल आपल्याला लावायचं आहे। तसेच अर्धे किंवा संपूर्ण डोकेदुखीवर कपाळाच्या दोन्ही बाजूस बोटाने लावावे, ताबडतोब डोकेदुखी थांबते। त्याचबरोबर दुखणाऱ्या दाढेच्या खाली गालावर 2 मिनिटे लावून धरल्यास दाढदुखी ताबडतोब कमी येते। असे 3 वेळा केल्यास कायमची दाढदुखी थांबते। त्याचबरोबर नाकाने फक्त वास घेतल्यास सर्दी पडसंसुद्धा कमी होतं। त्याचबरोबर विंचू चावलेल्या ठिकाणी कापसाचा बोळा धरून तेलामध्ये भिजवून जर तो 5 मिनिटे दाबून ठेवला तर त्यामुळे सुद्धा त्या ज्या वेदना आहेत विंचवाच्या त्यासुद्धा कमी होण्याला ह्याचं मदत होते। असं सगळं त्यांनी इथे दिलं आहे। आणि मी तुम्हाला मगाशी एका व्हिडिओमध्ये म्हटलं की आम्ही आधी कस्टमरकडून त्याचं रिव्ह्यू घेतो, कस्टमरचा फीडबॅक घेतो आणि नंतरच आम्ही तुम्हाला ते प्रिस्क्राईब करत असतो। त्यामुळे हे तेल माझी आईसुद्धा वापरते, कारण तिलासुद्धा सांधेदुखीचा खूप त्रास आहे। त्यामुळे मी ज्या वेळेला जे मेडिकलमध्ये आलं त्यावेळेला मी तिला देण्याच्या आधीच तिने घेतलं होतं। त्यामुळे खूप आहे त्याचा इफेक्ट आहे। आणखीन ज्या कस्टमरना आम्ही ते दिलं, आत्ता मला वाटतं आमच्याकडे हा लास्ट पीस आहे। तर आम्ही ज्यांना हे मेडिसिन हे ऑइल ज्यांना दिलं त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेत। म्हणजे ती लोकं अक्षरशः सावर्डामध्ये, चिपळूणमध्ये हे ऑइल शोधत त्यांना ते भेटलं नाही, म्हणून ते इकडे आले आणि ते म्हटले की मी खूप शोधलं पण मला मिळालं नाही, खूप फरक आहे याचा, तुम्ही तुमच्याकडे मागवून ठेवा, मला हे कायमच लागणार आहे। त्यामुळे म्हणजे असं की म्हणून म्हटलं तुम्हाला की आम्ही कस्टमर्सचे फीडबॅक घेतो आणि त्यानंतरच तुम्हाला ते रिकमेंड करतो। त्यामुळे तुम्हीसुद्धा जर संधिवातामुळे त्रस्त असाल तर तुमच्या जवळच्या मेडिकलमध्ये जाऊन तुम्ही हे ऑइल नक्की परचेस करू शकता।
खूप इफेक्टिव्ह आहे, प्लस आयुर्वेदिक आहे, 100% सेफ आहे. त्यामुळे याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. त्यामुळे नक्की तुम्हाला त्रास होत असेल तर हे ऑइल एकदा वापरून बघा. आणि तुम्हाला आत्ताचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.